स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, MPSCच्या सर्व परीक्षांच्यासाठी आणि सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त गणिताचे प्रश्न आपण सोडवणार आहोत. अनेक यूट्यूब चॅनलवरती आपल्याला तांत्रिक सहाय्य घेऊन आखीव आणि रेखीवपणा सुशोभितपणा आणलेला दिसतोय, परंतु मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वही आणि पेन समोर घेऊन बसतोय आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी जी अत्यावश्यक उदाहरणं आहेत, परीक्षेसाठी येऊन गेली उदाहरणं आहेत, अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून देण्याचा प्रयत्न करीत आहे. हेतू हाच आहे, गणित विषयाची स्पर्धा परीक्षेला भीती नको. सर्वसामान्य विद्यार्थीसुद्धा सरळ सेवा भरतीसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी पात्र ठरला जावा, या हेतूनं अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला जी भाषा रुचेल, पचेल, समजेल अशा भाषेमध्ये गणित समजावून देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. भरपूर व्हिडिओ यूट्यूबला या ठिकाणी सादर केलेले आहेत. गणिताचे जवळजवळ 5.5 ते 5,500 व्हिडिओ आहेत. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी भरपूर व्हिडिओ आहेत. विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या ठिकाणी ज्या यापूर्वी आयोजित केलेल्या आहेत, त्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले प्रश्न असतील, भविष्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यासाठीसुद्धा हे संभाव्य प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. असा प्रयत्न या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच काही उदाहरणे परीक्षेमध्ये येऊन गेली आपण पाहणार आहोत. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2021चा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? या ठिकाणी 280.98, नंबर 2 280.99, नंबर 3 280.100, नंबर 4 210.101. दशांश चिन्हाच्या उजवीकडं जी सर्वात मोठी संख्या आहे या ठिकाणी ती मोठी संख्या या ठिकाणी 280.99 ही 101, 100, 98 पेक्षा मोठी आहे, म्हणून नंबर 2ची संख्या मोठी आहे. आपण माझ्या व्हिडिओसाठी कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन द्यावं. तुम्हास अतिशय सोपा व्हिडिओ वाटत असेल, सोपी भाषा वाटत असेल तसं नमूद करावं आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करावा. भोसले सर जाकले चॅनल अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करावं. पुढचा प्रश्न आहे, एका अपूर्णांकाचे छेद त्याच्या अंशापेक्षा 5ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केला तर 15/11 अपूर्णांक मिळतो. तर मूळचा अपूर्णांक कोणता? आपल्याला पर्यायामध्ये 3/8 छेद हा अंशापेक्षा 5नं मोठा आहे दिसतो. या ठिकाणी आपण अंशामध्ये 8 मिळवलं, 11 मिळते. 1 वजा केले छेदातून 7 मिळते. 11/7 मिळत नाही, हा नाहीच आहे. इथं 11/15 4नं मोठा आहे छेद, इथं 5नं मोठा आहे. अंशामध्ये या ठिकाणी 8 मिळवलं तर 15 मिळते आणि छेदातून म्हणजे 12तून 1 वजा केला तर 11 मिळते. 15/11 म्हणजे 7/12 हाच अपूर्णांक आहे. 15/11 मिळते म्हटल्यानंतर अचूक पर्याय नंबर 3. ओके. हा प्रश्न होता संयुक्त गट क पूर्वपरीक्षा 2011चा प्रश्न होता हा. या ठिकाणी तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2021चा प्रश्न आहे. 18.84 गुणिले 15 12.56 भागिले 6.28 गुणिले 21.98 भागिले 15.7 भागिले 9.42 गुणिले 3.14 भागिले 25.12. या ठिकाणी इथून इथंपर्यंत पहिले 2 भाग आहेत, हे जसे तसे लिहिलेत. भागिलेचं गुणिले केले 25.12 खाली येणार आहे, वरती जाणार आहे. 9.42 गुणिले 3.14 खाली येणार आहे. ओके. 6.28ची तिप्पट आहे 18.84. त्यानंतर 3 एके 3 9.42ला भागलं 3 त्रिक 9. या ठिकाणी उरला 3 एक उरलेले काही नाही. 3 त्रिक 9, 4साठी 3 एके 3 उरला 1 3 चौक 12 3.14. 3.14ची 7पट आहे 21.98 आणि 3.14ची 4पट आहे 12.56. त्यानंतर 2 बे 2 4 बे 7 14 उरला 1 बे 8 16 बे 5 10. दशांश चिन्हाला 25.12 दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी 7.85 दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी आहे. या ठिकाणी
785 तर 2512 होणार आहे. मग 785 2512 दशांशने गेलं तिसऱ्या ठिकाणी आहे, दोन्ही ठिकाणी म्हणून 785 2512 गुणल्यानंतर 3.2 येणार आहे. करून पहा. 7 गुणिले 2 गुणिले 3.2 एवढा गुणाकार राहिला. 7 दुनी 14, दुनी 28, 8 2, 14 त्रिकोण 42 आणि 2 44.8. अचूक पर्याय नंबर 4 आहे. ओके, अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवलेला आहे. काळजी घ्या सोडवताना. त्यानंतर PSI मुख्य परीक्षा 2016चा प्रश्न आहे. जर ए हा शून्यापेक्षा मोठा किंवा शून्याबरोबर आणि बी हा शून्यापेक्षा मोठा आहे आणि सी हा शून्यापेक्षा मोठा आहे, तर ए अधिक 1/b अधिक 1/c बरोबर प्रश्नचिन्ह. या ठिकाणी हे सोडवलं तर आपल्या लक्षात येईल की ए अधिक हा भाग अगोदर सोडवायचा, पलीकडला त्याचा छेद अगोदर सोडवायचा. ए अधिक छेद सारखा नाही, त्रिकच गुणाकार बी गुणले सी BC अधिक 1 आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी सी 1/c BC अधिक 1 BC अधिक 1 भागिले सी आलं. हा जो सी आहे तो वरती येणार अंशस्थानी, तोपर्यंत इथं येत असाच सी भागिले BC अधिक 1. पुन्हा तिरकस गुणाकारात छेद सारखा नाही. ए न BC आणि 1ला गुणायचं. ए गुणले BC ABC अधिक ए 1A आणि अधिक सी 1C छेदस्थानी BC अधिक 1. हे उत्तर आहे. ABC ए अधिक सी भागिले BC अधिक 1 अचूक पर्याय नंबर 2 आहे. ओके, असे प्रश्न अचूक सोडवा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये हा समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी सुचवावं. धन्यवाद.